सर्वांना जय जिजाऊ. अलीकडच्या काही वर्षांमध्ये जी काही आपली लोकशाहीची जी काही निवडणूक प्रक्रिया आहे, तर ती काहीशी क्लिष्ट आणि किचकट झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये जी काही राजकीय समीकरणं आहेत, तर त्याची जवळपास संपूर्ण परिभाषाच ही बदललेली आहे, की सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता अशी ही समीकरणं बनलेली आहेत. आणि मग असं म्हणतात, की राजकारणच्या बाबतीत जे काही बोललं जातं, तर पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स म्हणजे राजकारण हा बदमाशीचा किंवा बदमाशांचा खेळ असतो. आणि मग जी काही आपण लोकशाहीची जी काही व्याख्या करतोय, की फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल, तर हे कुठेतरी ही मूल्य जी आहेत, तर ती कुठेतरी हरवत चाललेली आहेत. आणि जो काही सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे, तर याच्यामध्ये चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. मात्र मग चांगली लोकं राजकारणामध्ये येत असताना ती सुद्धा कशी मग पुन्हा कालातीत होतात, हे तुमचं आमचं आम्हालाही कळत नाही. आणि अशात मग जो काही सर्वसामान्य माणूस आहे, तर सर्वसामान्य माणसाची मदार ही कुठेतरी त्यांना न्यायाची अपेक्षा असते, की बुवा आपल्या नेत्याकडून, आपल्या राजकीय नेत्याकडून आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल किंवा आपल्या वेदनेला, आपल्या संवेदनेला वाट मिळेल. मात्र हे होताना दिसत नाही. आणि मग अशातच जी काही राजकीय पक्षांचं जे काही प्रशासनावर जो काही वचक होता, वजन होतं, तर त्याला आता कुठलाच पर्याय उरलेला नाही. आणि मग अशातच गेल्या 8-10 वर्षांपासून संभाजी ब्रिगेड ही आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना यापूर्वी संभाजी ब्रिगेडनं बऱ्याचदा निवडणुकांमध्ये भाग घेतला, मात्र पाहिजे तसं म्हणावं तसं यश हे संभाजी ब्रिगेडला मिळालं नाही. आणि एरवी निवडणुकांच्या व्यतिरिक्त 100% समाजकारण आणि एक विचारधारा म्हणून संभाजी ब्रिगेड ही घराघरात, गावखेड्यात पोहोचलेली आहे. आणि अशा स्थितीत आता आपल्याला स्वबळावर निवडणुका लढणं शक्य नाही. तेव्हा आपण कुणाच्या तरी आधार घेऊन, कुणासोबत तरी युती करून संभाजी ब्रिगेड संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना सामोरं जाण्याचा मानस ठेवून आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही समाजाची जी काही रचना आहे, तर त्या समाजामध्ये जी काही सर्वसामान्य माणसं असतात, तर ती सर्वसामान्य माणसं कुठेतरी कुणाचं तरी अनुकरण करत असतात. आणि मग हे अनुकरण करत असताना कुणातरी नेतृत्वाच्या मागे धावत असतात. मात्र समाजाला आता हे ठरवता आलं पाहिजे, की राजकारणामध्ये आपला उमेदवार निवडताना किंवा नेता निवडताना किंवा पक्ष निवडताना नेमकं कुठल्या नेत्याला निवडायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. नाहीतर गुलामीची जी काही चादर आहे, तर ती तुमच्या आमच्या डोक्यावर कायम स्वरूपी पांघरली जाईल. आणि मग या गुलामीच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी मग आपल्यासाठी कुणीही शिल्लक राहणार नाही. हा येणाऱ्या भविष्य काळाचे हे संकेत आता स्पष्टपणे दिसू लागलेले आहेत. तेव्हा संभाजी ब्रिगेड ही आपल्या पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये आपल्या संभाव्य युतीसोबत निवडणूक लढणार आहे. तेव्हा आपल्या प्रश्नांना, आपल्या समस्यांना हात घालण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं. आणि मग यातून जे कोणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर निवडणूक लढवू इच्छित असतील, तर अशांनी सुद्धा संभाजी ब्रिगेडकडे आपली नाव नोंदणी त्यांच्या तालुका अध्यक्षांकडे किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करावा, असं आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात येत आहे. वाशिम येथे धन्यवाद. संभाजी ब्रिगेडची जिल्हास्तरीय बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात आज चर्चा करण्यात आली. संभाजी ब्रिगेड सोहळ्यावर आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्याचबरोबर जे काही इतर पक्ष आहेत सगळ्या पक्षासोबत आमचं बोलणे चालू आहे. कुणासोबतही युती होऊ शकते. आणि अशा प्रकारे आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये पूर्ण संभाजी ब्रिगेडच्या ताकदीवर, स्वबळावर आम्ही निवडणुका लढणार आहोत. युती कोणासोबत होईल हे सांगता येणार नाही, परंतु बऱ्याचशा पक्षाच्या नेत्यासोबत आमचं बोलणं सुरू आहे. त्या अनुषंगाने आजची बैठक संपन्न झालेली आहे. आणि म्हणून वाशिम जिल्ह्यातील जे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत किंवा समर्थक आहेत, यांना एक चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी या निमित्तानं आलेली आहे. आपण येणाऱ्या आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लढवणार आहोत. आणि सर्वांनी कोणाकोणाला उमेदवारी पाहिजे असेल तर त्यांनी जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा.